नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मकर राशीचे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याचे राशी भविष्य सांगणार आहे. कसा असेल हा तिसरा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी. मित्रांनो, या आठवड्याच्या सुरुवातीस आपणास धन लाभास व उन्नतीस अनुकूल संधी उपलब्ध होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांचे व कनिष्ठांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. आठवड्याच्या मध्यास एखाद्या महिला मित्राच्या मदतीने आपली एखादी मोठी चिंता दूर होईल. व्यापारात अपेक्षित लाभ प्राप्त होतील. विवाह इच्छुकांचे विवाह ठरू शकतात. अविवाहितांच्या जीवनात एखाद्या व्यक्तीचा प्रवेश संभवतो. नुकतीच एखाद्या व्यक्तीशी झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात होण्याची संभावना आहे. वैवाहिक जोडीदाराच्या प्रकृतीमुळे मन काहीसे चिंतित होऊ शकते. असे असले तरी आपणास सुद्धा स्वतःच्या प्रकृतीची व आहाराची काळजी घ्यावी लागेल. या दरम्यान आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. कौटुंबिक वातावरण सुखद होईल. या दरम्यान रोजगारासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. मित्रांनो, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये ताणतणाव जाणवू शकतो. संवादातून प्रश्न सोडवले जाऊ शकतात. प्रवासात असतानाही तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या संपर्कात राहण्याची गरज आहे. तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करण्यासाठी कॉलवर तुमच्या जोडीदारासोबत बोला. नात्यात किरकोळ वाद होऊ शकतात, पण ते सोडवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कोणत्याही समस्येचे भांडणात रूपांतर होऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या पालकांच्या संमतीने तुमच्या लग्नाचा अंतिम निर्णय घेऊ शकतात. आठवड्याचा पहिला भाग फलदायी नसेल, त्यामुळे कामाच्या ठिकाणी किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. नेमून दिलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करा. कार्यालयीन राजकारण बाजूला ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचा स्वभाव स्थिर ठेवा आणि तुमच्या वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय वाढवू पाहणाऱ्या उद्योजक आठवड्याच्या सुरुवातीला प्रयत्न करू शकतात. नवीन आठवड्यात तुमच्या हाती पैसा येईल. भविष्यासाठी बचत करणं हे तुमचं प्राधान्य असावं. या आठवड्यात तुम्हाला अनेक स्रोतातून पैसे मिळू शकतात. ज्यांना इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन खरेदी करण्याची आवड आहे त्यांना ते खरेदी करता येऊ शकतात. शेअर बाजार आणि व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी आठवड्याचा पहिला भाग चांगला असणार आहे. तुम्हाला चांगला परतावा मिळेल, पण तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेण्याचं विसरू नका. तुमची काही औषधं सुरू असतील तर ती घ्यायला विसरू नका. वृद्धांनी जिने चढताना, उतरताना आणि बसमध्ये चढतानाही काळजी घ्यावी. तेलकट आणि मसालेदार पदार्थांचा सेवन कमी करा. त्याऐवजी आहारात पालेभाज्यांचा अधिक समावेश करा. दम्याच्या रुग्णांनी बाहेर प्रवास करताना काळजी घ्यावी. तुम्ही सहलीची योजना आखत असाल तर तुमच्या मेडिकल किट तुमच्या सोबत असल्याची खात्री करून घ्या. तर मित्रांनो, हे होते मकर राशीचे जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याचे राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.